डिसिजन नो बॉल. यस. अजय पाटील, मनीष खुटले आणि मनीष फडके सलामीची जोडी. रिदांत 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. अजय पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू पाहिला आपण नो बॉल. समोर ठेवला, पूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही, मात्र चेंडू लॉंग स्टॉप कडे. 3 क्षेत्ररक्षक थर्ड मॅन लॉंग स्टॉपच्या मधून हा चेंडू गेला. सुरुवात थोडी आपण पाहतोय गावदेवी बेलवलीला आता कठीण झाली, कारण नो बॉल, तिथे आलेल्या अतिरिक्त धावा आणि हा चौकार. अजय पाटील, पहिला चेंडू खराब होता, 3 धावा आल्या, त्यानंतर चौकार. एकूण धावफलक टोटल 7. अधिमाय ग्रुप नांदगाव हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांनी नांदगाव संघाला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्यात. अजय पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. गावदेवी बेलवली, घरच्या मैदानावर गावदेवी बेलवली. पुन्हा एकदा अजय सज्ज. ओ पॉइंटकडे ढकलण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहिलं राकेशाना. गुड फिल्डिंग. आतापर्यंत 2 चेंडू, धावफलकावरती टोटल 8 रन्स. कारण रन रेट सरासरी पाहिली तर चांगली सुरुवात चांगली देत असताना मागचा सामना सुद्धा नांदगावनं गोलंदाजीच्या जोरावर गेलेला सामना खेचून आणला. फणस डोंगरी विरुद्ध मिळालेला तो सनसनाटी विजय आणि मागच्या मॅचमध्ये मोहो संघाला एकतर्फी पराभूत केलेला गावदेवी बेलवली. आमदार चषक बेलवली. आता ए ग्रुप सेकंड राऊंड. अजयचा पुढचा चेंडू. हो, लाईन रीड केली, कुठली धाडस दाखवलं नाही. प्रचंड वेग होता आणि अजय पाटीलची खासियत आहे, वेगाने चेंडू तो डिलिव्हर करतो आणि त्यानंतर कंट्रोल सुद्धा त्याच्याकडे. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याचं पाहिलेलं मेडन ओव्हरमध्ये सुद्धा त्याची उत्तुंग कामगिरी आपण बऱ्याच वेळा गावदेवी बेलवलीसाठी पाहिले. प्रचंड वेगाने जलद गतीनं चेंडू फेकतो अजय पाटील. बेलवली एक्सप्रेस. सुरुवातीला 2 चेंडू खराब पडले, धावफलकावरती टोटल. ओ फ्रंट फुटला आले, फटका बनवला बॅटच्या मधोमध, लांब लचक स्क्वेअर लेगच्या वरून मनीषच्या बॅट मधून हात तडाका, बिग शॉट षटकार. चढवलेला हल्ला आपण पाहिला, फ्रंट फुटला आले, जागा बनवली आणि ज्या स्टाईल मध्ये त्याला खेळायचं होतं तो फटका खेळला मनीष फडके. मनीष खुटले, मनीष फडके स्ट्रायकर एंडला सज्ज. पुन्हा एकदा होईल, पुन्हा एकदा गॅप शॉट, परफेक्टली टाइम, कंप्लीट टेक्निक आणि पंचांचा इशारा जरूर पाहिला आपण. नो बॉल. टिपिंगचा हा नो बॉल होता. इकडे प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा सुरू आहे. धावफलकावरती टोटल संघाची धावसंख्या 19. अजय ठरला महागडा, कमबॅक होणं महत्वाचं होतं, मात्र अजयच्या ओ डिटेल्स मध्ये पाहिलं एक षटकार, लांब लचक पाहिला, गॅप शॉट चौकार, एक नो बॉल, 2 नो बॉल. आपण एक ओ स्टेपिंगचा पाहिलं. अजय पाटील सारखा प्रमुख गोलंदाज जेव्हा महागडा बनतो तेव्हा संघासाठी थोडं तणावाचं वातावरण. धावसंख्या टोटल 18. ऑन साइडला फ्लिक केलं, व्हॉट क्लास, डीप खड्या
नो चान्स, शॉट लाईक दॅट. बघा काय फटका खेळला, रिप्ले पाहू शकतो आपण. मनीष कशा पद्धतीनं त्याने अजयवर आज फटक्यांचं सादरीकरण, फ्रंटफुटला आहेत, पुढ्यातला चेंडू आणि टॉस केलं. टीपकडे 2 सुरेख फटके पाहिले, पलटवार. टोटल रन्स एकूण धावा 25. चला टाळ्या उद्या डॉनसाठी. दत्ता डॉनच तिकडे सर्वांचं मनोरंजन करतात. धावा धावफलकावरती 25. अजयचं पहिलं षटक महागडं राहिलं. काय गुडघे टेकून तो षटकार, फाईन लेगला स्क्वेअर लेगकडे षटकार, त्यानंतर आपण पाहिलं पॉईंटकडे सनसनाटी चौकार. मनीषनं पहिल्या षटकामध्ये जी पिटाई करायची होती, ती धुलाई करायची होती, योग्य सुरुवात त्यांनी संघासाठी करून दिली. आता गावदेवी बेलवलीला अभिषेकला आता कमबॅक करायचे. कमबॅक इज बेटर दॅन सिट बॅक असं म्हटलं जातं. कमबॅक होणं महत्त्वाचं असतं, कारण प्रमुख गोलंदाजांना मार खाल्ल्यानंतर आता त्या विकेटच्या शोधात अभिषेकला गोलंदाजी करावी लागेल. धावा 25. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे. अभिषेक चोरगे त्याच्याकडून अपेक्षा आहे, कारण अजयच्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा. फलंदाज सेट झाल्या. मनीष कुठले, मनीष फडके. हो, पहिला चेंडू, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर इनला सज्ज होईल. आपण फलंदाज पाहतो मनीष खुटले. इज अ व्हेरी डेंजरस बॅट्समन, डेंजर मॅन, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. मनीष आणि कानपोलीची नाईट अजूनही आपल्याला आठवते, त्यांनी केलेला पराक्रम, विस्फोटक. स्लोवर 1. अभिषेकला हेच करायचे, त्याला डॉट चेंडू फेकायचे. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. थोडा तणाव आहे, टेन्शन दूर करावं लागेल अभिषेकला. गावच्या मैदानावर खेळतो आणि जेव्हा घरच्या मैदानावर आपण खेळतो थोडा दबाव असतो. अभिषेकला तेच करायचं. अजयच्या षटकामध्ये ज्या मिस्टेक झाल्यात तिथून आता मॅचमध्ये कमबॅक करून द्यायचे संघाला. 2 चेंडू डॉट उभे ठेवले मनीषला. बॅटच्या मधोमध डीपकडे आता फटका येईल मिड विकेटला आणि मनीष खुटलेच्या बॅटमधून हा षटकार. तेरावर मनीष खुटले खेळतो, मनीष फडके आता खेळतो. टोटल आपण पाहिलं 16वर. अभिषेक चौरगे 2 चेंडू डॉट नंतर एक षटकार. पुन्हा एकदा आक्रमण निघालेत. ओ, कमबॅक करून देतो. गुड फिल्डिंग. आणि तुम्ही मॅचला किती सिरियसली घेता, काय कमिटमेंट देता, हे महत्त्वाचं असतं. अभिषेक त्यातीलच एक धुरंधर खेळाडू आहे. क्रिएटिव्हिटी त्याच्याकडे चप्पळ आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे. गावच्या मैदानावर खेळायचे, थोडा दबाव आहे. विकेटच्या शोधात आहे अभिषेक चोरगे. स्ट्रायकर एंडला पुन्हा सज्ज होईल. संघाला अपेक्षा आहे रिदांज अँड युवा स्पोर्ट्स नांदगावकडून एकूण धावा धावफलकावर 31. वेगवान चेंडू, सुंदर गोलंदाजी, एक षटकाराचा अपवाद सोडला. ओहो, दबाव निर्माण केला. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचे एफर्ट सुद्धा मॅच मध्ये खूप काही करू शकतात. कधी कधी सामने तुम्हाला बॅटिंग या बॉलिंगवर जिंकता येत नाही. कधी कधी क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. अभिषेकनं बघा षटकारानंतर आतापर्यंत 5 चेंडू 7च धावा दिल्यात. गुड बॉलिंग अभिषेक. अजयच्या षटकामध्ये जे काही झालं तो विसरून गेला. नव्या उमेदीनं गोलंदाजी केली, प्रोत्साहित केलं आणि अभिषेकला मोटिवेट करताना त्यांचे खेळाडू. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे. धावा झाल्या धावफलकावर 32. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल आता खेळण्यासाठी. ज्यानं पहिलं ओव्हरमध्ये अजय व धुलाई केली तो मनीष फडके.
काय कमालीची बॅटिंग करतो, बलवान आहे, बलशाली आहे. स्ट्रायकरेनला मनीष फडके. लाईन ओळखली, धाडस वेगळा काहीतरी करण्याचा चंग बांधला होता आणि हा प्रयत्न सफल. गोलंदाजी आवडली असेल तर अभिषेक चोरगेसाठी टाळ्या उद्या. सुरू होतील काही करून. 2 षटकानंतर धावा 32. कमबॅक चांगला केला गोलंदाज होता, जरूर पाहिलं अभिषेक चौरगेला. धावा धावफलकावरती टोटल 32. क्रमांक 3 वर आलाय सूरज सावंत. अजयच्या षटकामध्ये गेलेला 25, त्यानंतर आलेला 7 आणि आता सूरज सावंत. त्याच्याकडून संघाला अपेक्षा मात्र एका बाजूला उपाययोजना आखल्या असतील, कारण दोन्ही सलामीवीर आहेत, मैदानावर सेट झालेत. पहिला चेंडू खाली राहिला, ड्राईव्ह करतो स्ट्रेट हिट. फिल्डर आहेत लॉंग ऑनला, गुड फिल्डिंग आकाश. चप्पल क्षेत्ररक्षक आहे, बुद्धिमान आहे, तळमळ आम्ही त्याची बऱ्याच वेळा पाहिले. आजकालचे क्रिकेटर एवढे फास्ट का झालेत, तरुण होतकरू क्रिएटिव्ह का झालेत, कारण ते रोज क्रिकेट खेळतात. त्यांना सोशल मीडिया साधने, एकमेकाला फॉलो करतात. गुड फिल्डिंग बेलवलीकडून पुन्हा एकदा सज्ज होईल. सूरज सावंत सिंगल. एकूण धावा धावफलकावरती टोटल 33. मनीष फडके जेवढा शांत तेवढा आक्रमक मैदानावर असतो तो फलंदाज. राकेश आहे तिथे मिसफील्ड झाली. ओ हो, विश्वास थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला आणि धावा घेणं सोडायचं नाही. सिंगल डबल घेणं कधी सोडू नका. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा टोटल संघाची धावसंख्या 35. सूरज सावंत पूर्णपणे मागील 5 चेंडूमध्ये एकही मोठा फटकाला नाही. गुड कमबॅक. असा सामना होता जेव्हा मोहा आणि बेलवली. सुरुवातीला बेलवली शांत होता, नंतर आक्रमक. गुड बॉलिंग अपील विकेटच्या शोधात आणि LBW पहिला धक्का बसलाय. बॅटिंग टीम आपण पाहतो रिदांत 11 युवा स्पोर्ट्स नांदगावला. बघा 4 झेलेला आहे. नक्कीच इलेक्ट्रिकचा जमाना आहे. सुजय पाटील यांच्या वतीने डान्स बघा, आमची नृत्य ज्यांनी सुंदर सादर केलं. दत्ता ढवले शिवकर यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ढवले घेऊन जा. 35 रन्स. बघा तो आनंद वेगळा असतो आणि गिफ्ट सुद्धा आलं त्यांना. क्या बात आहे, सरप्राईज गिफ्ट, एनर्जी ड्रिंक. सॉरी फॉर दॅट. ओके मॅच ऑन ठेवा. सूरज सावंत. एकूण धावा धावफलकावरती टोटल 35. ओ गुड बॉलिंग. चला आता या मॅचसाठी जरा चेअरमॅनला बाजूला ठेवा, कारण गावचा सामना आहे. फुल्ली कॉन्सन्ट्रेट मॅचकडे फोकस करायचे. चला ओके. एकूण धावा धावफलकावरती टोटल 36.
गावदेवी बेलवली आणि एका बाजूला रिदांत 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग सूरज, कमालीची गोलंदाजी. अजयच्या 25 धावानंतर अक्षरशः नाकी 9 आणलंय आणि बॅटिंग लाईनअपला उभा ठेवलंय. चेतन कुठले स्टॅकरेनला मॅचला मजा येणार. गोलंदाज सूरज सावंत. ओ गॅप शॉट, वेगाने चेंडू, शॉट लाईक दॅट, सुपर 4 रन्स. लक्ष द्या मॅचकडे पुनश्च एकदम. टोटल रन्स, एकूण धावा दाफलकावरती 40-40. रिदांत अँड युवा स्पोर्ट्स नांदगाव. सूरज सावंत 25 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये, 7 धावा आल्या. अभिषेकच्या षटकामध्ये षटक क्रमांक 3. चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी या मॅचचा आनंद घेत असताना GTC लाईव्ह आमदार चषक बेलवलीची स्पर्धा पाहते. स्ट्रायकरेनला पुन्हा एकदा चेतन. ओ वेगाने चेंडू फेकला ऑफ स्टंपला, बाहेर ऑफ स्टिकच्या. पंचांचा इशारा, वाईट बॉल. किती टार्गेट सेट होणार, कारण सामना 4 षटकांचा आहे. 4 ओव्हर मॅच, सेकंड राऊंड फर्स्ट मॅच. गोलंदाज सूरज सावंत, धावा झाल्या 41. ओ गुड बॉलिंग, मात्र अंपायर सिग्नल येईल. अवांतरनं धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या 42. सूरज सावंतला आपण पाहूया. नेक्स्ट बॉल. आक्रमणाचा प्रयत्न जरूररित्या थांबवले. गुड कमबॅक. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 25 धावा आल्यानंतर जो कमबॅक करून दिला आपण जरूर पाहिलं. अभिषेकचं षटक होतं. 25चं अभिषेक, 25चं अजयचं षटक, 7 अभिषेक, सूरज सावंतनं 7 दिल्या आणि त्यानंतर 3 षटकानंतर 42. वा 42-42. चला या सुंदर संगीतसाठी बघा, नानाने आणली बाई फॉर्च्युनर आणि त्यासाठी नाना बघा, शुभमचे नाना, भरत नाना अर्थात माजी सरपंच ग्रामपंचायत बेलवली यांच्या वतीने DJ मास्टरसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आभार तुमचे, आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. चला मॅच स्पीडअप करा. 11:57 झालेत. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 3 षटकं संपली. धावा 42, 42 रन्स. संतोष पाटील आणि काशीनाथ पाटील यांचे भाचे प्रदीप मात्रे भोकरपाडा, PM बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आई गावदेवी क्लब बेलवलीच्या आमदार चषकाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. प्रदीपजी मात्रे, PM बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भोकरपाडा मॅचचा आनंद घेतात. 4थं षटक आणि गोलंदाज प्रणित गायकर. पहिला चेंडू तुफानी हल्ला, मिड विकेट कडे खेळलाय. लॉंग ऑन मिड विकेटच्या वरून लॉंग हिट, षटकार. प्रणित गायकरला सुद्धा तेच करायचं. जर या षटकामध्ये जर धावा गेल्या तर 30 धावा सुसाट वेगानं पुढे जाईल. कदाचित मनीष फडके, मनीष कुठले, चेतन कुठलेला माहिती आहे, ज्या बेलवली संघानं मोह विरुद्ध तब्बल 76 धावांचा पल्ला उभा केला होता आजच्याच रात्रीमध्ये, आणि यांच्या विरुद्ध सुद्धा एक चांगलं सुरक्षित टार्गेट सेट करणं ही सुद्धा जबाबदारी. प्रतीक उद्दार अँड टीम, मास्टर प्लॅन त्यांचं नेहमी रेडी असतो. समोर गावदेवी बेलवली, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अजूनही धावांची भूक आहे, मात्र किती टार्गेट सेट होईल. चला थोडा फास्ट खेळा, सूचना आल्यात. प्रणित गायकर, चेंडू शिल्लक 5, धावा धावफलकावरती 48. लास्ट ओव्हर. समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि प्रयत्न होईल. गुड कॅच
आकाश चोरगेनं हा चेल टिपला. आणखीन एक धक्का. 48 वर 2 गडी बाद. आता चेंडू शिल्लक 4. अजनात त्वरित करून घ्यायचे बघा. गावदेवी बेलवली सागर आकाश चला लगेच. चला वेळ कमी आहे कारण जी बंधनं होती टाइम लिमिट 12 पर्यंत संपूर्ण मॅनेजमेंटचा महागुरू आपला टार्गेट असायचा रोज. आज 8चा पोल होता मात्र वेळापत्रक मागे पडला. थोडा फास्ट खेळा कारण 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. सागर आता आकाशने झेल पकडला बघा. अरुण पवार, दत्ता गायकर आणि नारायण म्हात्रे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे की त्यांचा ज्यावेळेस काल असा होता ना त्यावेळेस असे झेल ते कधी सोडत नव्हते, अशी त्या तिघांमध्ये चर्चा आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला आणि यस अंपायर सिग्नल 4 रन्स. या झंझावतानं सुरुवात केली. चौकाराने धावफलक टोटल पाहू शकता मजबूत स्थितीमध्ये. आता धावा टोटल 52. चेंडू शिल्लक आता 3. गोलंदाज प्रणित गायकर. षटकार विकेट 4. या षटकामध्ये फटकेबाजी सूर्य जे षटक होतं. अभिषेकचं कमबॅक करणारं 7. त्यानंतर सुरतनं दिलेल्या 10 धावा. अजयच्या षटकामध्ये आलेल्या 25 धावा. चेंडू शिल्लक 3. समोर उभा आहे प्रतीक खुद्दार. डेंजरस बॅट्समन आहे. हा फलंदाज 4ही बाजूला खेळू शकतो. थर्डमॅनकडे फील्ड तिथे झाली तितक्या वेगाने प्रतीक निघाले. चैतन्य त्याला साथ दिली. 2 सलामीवीरानं रिदांत 11 युवा स्पोर्ट्स नांदगावला चांगली सलामी करून दिली. 2 धावेने धावफलक पुढे सरकले. चेंडू शिल्लक अजूनही 2 धावा. 54. 54. चला थोडा फास्ट केला. 54. चेंडू शिल्लक 2. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना अगोदरच देतो. प्रतीक 2 चेंडूचा सामना केलाय. एक चौकार पाहिला मिड विकेटला. थर्डमॅनकडे 2 धावा. 54 धावा आहेत. 54. प्रणित आक्रमणाचा प्रयत्न थोडे. आता मात्र द्विधा मनस्थिती. धाव घ्यायची होती तयारी नव्हती. नाराज आहेत आणि ते संधी मिळेल. लास्ट बॉल बाकी. धावा 54. रनआउट 3 गडी बाद. आपण पाहतो डी चे बंटी. लास्ट बॉल 54 झाले. 3 गडी बाद आणि रिदांत 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. दत्ता डॉनला जशी मैदानामधून वॉर्निंग दिली तिथून गायब झाले ना, तर कुठे गेले. लास्ट बॉल. एकूण धावा धावफलकावरती टोटल 54. 3 गडी बाद. चला टॉस होईल. इनिंग ब्रेक. शेवटच्या चेंडूवर कोणता अंक येईल आणि फलंदाजीसाठी संकेत बघत. धावा बऱ्यापैकी सेट केल्या. समोर बेलवली त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही कारण या संघानं मोहविरुद्ध 76 धावा ठोकल्या आणि 2 षटकामध्ये शेवटच्या केलेली पिठाई. व्हाईट बॉल. मोह विरुद्ध जी धावसंख्या बनवली बेलवलीनं 3 षटकामध्ये फक्त 21 होत्या आणि त्यानंतर विध्वंसकारी खेळ झाला. 55 धावा बघा. पहिल्या षटकामध्ये 25 नंतर जो कमबॅक करून दिला होता अभिषेक सूरजनं. लास्ट बॉल. प्रणित धावा 55. खोला चेंडू. गुड बॉलिंग. अजयच्या महागड्या षटकानंतर बऱ्यापैकी थांबवलं मी म्हणेन. एक अपवाद वगळला. प्रणितचं हे षटक. फर्स्ट इनिंग एंड होईल. पूर्वार्धाचा खेळ समाप्त आणि एकूण टार्गेट सेट केले 56 ऑन बोर्ड. 57. महागुरू टॉस करा.
चे प्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. समर्थ वडापाव शेडूक रकीबाई, स्वागत आहे तुमचं. चला नाणेफेक किती केली जाणार आहे. निरी विपक्ष भिंगारी, अरुण पवार एकेकालचे आक्रमक फलंदाज. या अरुण दादा या, हिच्या सर्वांचे एक नाणेफेक करत आलं. या एक काल असा होता, अरुण दादांचा खूप मोठा नाव लौकिक होतं खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रात. 6 चेंडूत 7 षटकार अशी बऱ्याच वेळा ते ती कामगिरी साकारलेली आहे. बघूया जे हनुमान नेरे विपक्ष 84-11 भिंगारी आणि नाणेफेकीचा कौल 84-11 भिंगारी क्रिकेट संघ. संगणक निर्णय. चला त्याने सांगितले आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. चला यवन जोडी सुजय आणि किरण, सुजय पाटील आणि किरण पाटील. या सतीश दादा या, आपण त्यांचा सन्मान करूया. या किरण, या किरण पाटील सतीश पाटील यवन जोडी. विशालचे खास ते परम मित्र आहेत बघा आमचे विशाल पवारचे. उमेश पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. आमचे मित्र समालोचक दिनेश बंधू यांचे ते बंधू आहेत. किरण पाटील आणि सुजय पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. चला या फोटो सेक्शन. एका बाजूला विशाल पवार, एका बाजूला आमचे सतीश दादा, किरण पाटील आणि सुजल पाटील यांचं मायेचे उबदार सौंदर्याचे प्रतीक आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. योगेश किती खुश आहेत बघा. योगेश म्हणजे छुपा रुस्तम, पडद्यावर येत नाही परंतु भूमिका त्यांची अतिशय महत्वाची असतो. संतोष मावले बघा आमचे प्रत्येक दिवशी उपस्थिती. आमदार चषक म्हटलं की तिथं संतोष मावळूंची उपस्थिती आहेच. चला समर्थ वडापाव शेडूक गणेशदादा पाटील या, आपला सन्मान इथे केला जाईल. या दोघाही या. समर्थ वडापाव शेडूक मनपूर्वक शुभेच्छा आहेत गणेशदादा. या आगरी बाणा मराठी पाऊल, आगरी पाऊल पडती पुढे. या दादा, आपला सन्मान इथे केला जात आहे. आणि समर्थ वडापाव तुमच्या परिवाराला, तुमच्या व्यवसायाला गावदेवी क्रिकेट संघ बेलवली, ग्रामस्थ मंडळ बेलवली आणि आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. चला सामन्याकडे वळूया. दीपक पाटील आमचे परम मित्र, एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक. यापूर्वी आवाज सागर मांडवकर यांचा ऐकला पण. चला थँक्यू महागुरु. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. पहिल्या सत्रासाठी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. वेलकम बॅक. सामना सुरू आहे. एका बाजूला रियाश युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये घरच्या मैदानावर खेळण्यासाठी गावदेवी बेलवली. पुन्हा एकदा मोठा संघर्ष करावा लागेल बेलवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. 56 धावा केल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नांदगावनं आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. परंतु मागच्या बॅचमध्ये मात्र याच दोन फलंदाजांनी मात्र शेवटपर्यंत राहत बॅटिंग केली होती. 75 धावा कुठल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये. परंतु समोर नांदगाव संघ आहे तेवढाच तोडीचा संघ आहे आणि टार्गेट सुद्धा 4 ओव्हर्समध्ये 57 भरपूर धावा चेपल्यात नांदगाव टीमनं. परंतु पाहूया अजय पाटील आणि आकाश पवार अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन नांदगाव टीम कडून गोलंदाज मयूर फडके. चला दत्तात्रय बाबुराव पाटील यांच्या वतीने स्पर्धेकरता आमच्या कमिटीला 1000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. पहिलाच बॉल मयूर फडके सज्ज होईल.
पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आकाश पवारचा पहिला वार चौकार. होतं खरं तर आणि या आजच्या रात्रीमधील ती सर्वोत्कृष्ट ओव्हर होती एखाद्या फलंदाजासाठी. शॉर्ट बॉल हुक केलाय कलात्मक फटका अनऑर्थोडॉक्स बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू सीमा पार दुसरा चौकार. नटराज स्टाईल मध्ये इकडे मात्र अनोखा फटका पाहायला मिळालाय. आकाश पवार यासाठी सर ओळखला जातो हा खेळाडू. मैदानाच्या चौफेर 360 डिग्री मध्ये खेळला हा नेहमीच त्याचा स्वाभाविक चला दत्ता राहिलाय. डवले जे आमचे डान्सर आहेत त्यांच्यासाठी भरतदादा पाटील माजी सरपंच बेलोली यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आज भरपूर कमाई केले. असा सुद्धा विचार येतो. आकाश पवार ओ कट केलाय बॉल चौथा चौकार. सुपर बॅटिंग फ्रॉम आकाश पवार. पाठीशी माझ्या राहतोय उभा आणि नडीला पाठीशी माझ्या राहतोय उभा आणि नडीला आज सुखाचे माझे घडीला मी निघालो. सध्याच्या घडीला आकाश पवारच्या बॅटमधून सलग 4 चौकार पाहायला मिळालेत. मागच्या मॅच मध्ये एकाच ओव्हरमध्ये खरं 32 धावा कुठल्या होत्या याच खेळाडून. 4 षटकार 2 चौकार एकाच ओव्हरमध्ये सगळेच्या सगळे 6 बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडले होते या पट्ट्यानं. आणि तशीच काहीशी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये अजयच्या तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं. टीट फॉर टॅट सडेतोड उत्तर देण्यात आलं. इकडे मात्र गावदेवी बेलोली टीम कडून आकाश पवार 4 चौकार. चला थोडं स्पीडअप करा प्लीज नांदगाव टीम. मयूर फडके थोडासा गोंधळून गेला असेल या फटकेबाजीनं. सर्कल फोडलंय आतापर्यंत. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक परंतु अक्षरशः आकाश पवारच्या फलंदाजीनं दुमदुमून गेला. इकडे मात्र समोर समोर मारलाय आकाश पवारला मात्र कोण थांबवणार. हा सलगचा पवारचे पण वन साइड हिरो दत्ता ढवळे. 20 धावा धाव फलकावर. चला जास्त एकत्रित येऊ नका स्पीडअप करत राहा हीच विनंती असेल. 4 4 4 4 4 आकडे पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर. चौकाराचाच पाडा खरं तर याला येत असेल. शाळेमध्ये असताना 1-1 दुर्की 2 काही आठवत नसेल. फक्त 4-1-4 आणि 4-2-8 4 सलग 24 धावा. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. हे सोपं काम नाहीये. सलग 4 सलग 6 वेळा इकडे मात्र 4 4 4 4 कमाल कमाल बॅटिंग आकाश पवारच्या बॅट मधून मात्र आज घरच्या मैदानावर विक्रम करण्यात आलाय.
कमाल कमाल बॅटिंग पाहायला मिळाले. मन खुश केलं असेल बेलोलीकरांचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावर. चला मैदानाच्या चौफेर क्षेत्र मोकळं दिसेल तिकडे मारलेत. हा तर क्लास होता फटका. ऑन साईडला फुल लेंथ खरं तर एक्झिक्यूट केला होता. हा स्क्वायर कट होता. अप्रतिम फटका. हात चांगले अनऑर्थोडॉक्स खेळतो तेवढंच शैली सुद्धा तेवढी चांगली आहे. फ्रंट फुटला येऊन समोर ड्राईव्ह केला होता. स्ट्रेट ड्राईव्ह. आणि त्यानंतर मात्र हा सहावा पाठीमागे स्कूप केला होता. लॅप शॉट पाहायला मिळाला होता. आकाश पवार. दीपक पाटील खऱ्या अर्थाने बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जर आपण विचार केला ना, पराक्रम केला होता भारतीय क्रिकेट संघाचा एकेकालचे आक्रमक फलंदाज संदीप पाटील. 1982च्या दशकामध्ये इंग्लंडच्या बॉब विलिस याच्या एकाच षटकामध्ये संदीप पाटील सरांनी खऱ्या अर्थाने 6 चेंडूमध्ये 6 चौकारांची आतषबाजी केली होती. तेही इंग्लंडच्या मैदानावर. सामना इंग्लंड विरुद्ध भारत आणि इंग्लंडचा गोलंदाज होता अतिशय आक्रमक गोलंदाज बॉब विलिस. याच्यावर हल्ला केला होता सचिन तेंडुलकर याने संदीप पाटीलही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण करून दिली महागुरूंनी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये अजयनं 25 दिल्या होत्या. इकडे 25 धावा धावफलकावर लागल्यात पहिल्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे, चेक करूया आपण. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु अवर्णनीय अनबिलिव्हेबल बॅटिंग आहे. हा विक्रम खरं तर अनेक समालोचकांच्या मुखामधून सुद्धा ऐकायला मिळेल. अनेक स्पर्धांमध्ये अनेक वर्ष. 6 बॉलमध्ये 6 चौकार नाही सोपं. हे सोपं नाहीये काम. 6 षटका सुद्धा बऱ्याच वेळाला पाहिलेत, परंतु गॅप शोधणं, हे फटके एक्झिक्यूट करणं इतकंही सोपं काम नाहीये. परंतु आकाश पवारनं आज सगळ्यांची मन जिंकलेत या खेळाडूनं. मनीष फडकेचा पहिलाच बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय. इट्स अ वाईड बॉल कॉल. वाईड लाईनच्या बाहेरून गेला चेंडू. एक रन अतिरिक्त स्वरूपामध्ये 25वी धाव धावफलकावर. 57चं टार्गेट. कमबॅक करावा लागेल मनीष फडके. फॉलिंग ट्रॅकवर. हो इकडे मात्र आडवा पॅटनं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झाला होता. अजयचा स्ट्रोक मिडॉनला पडलाय आणि इकडे मात्र दुसरी रन कंप्लीट झालाय. 2 धावा मिसक्यूट झाला होता. कम्प्लिटली मिस टायमिंग झाला होता. परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया त्या क्षेत्रामध्ये कोणीही नव्हतं, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आटलं होतं. मिडॉन पाठीमागे आहे. लॉंग ऑनला फिल्डर होता. मनीष धावत जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र बॉल खाली पडला. या 2 धाब्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. बरोबर इकडून अजूनही गरज असेल ती 30 धावांची. 30 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. चेंज ऑफ पेस. स्लोवर बनवता उलट्या बॅटनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इकडे नॉन स्ट्रायकिंगला थ्रो जोरदार मारला होता. हा बॅकअप मिळाला अगदी सीमा रेषेलगत. अन्यथा धावा मिळाल्या असत्या. थोडंसं संतुलन मी तर म्हणेन नांदगावकरांचं कुठेतरी कंट्रोल. पहिल्या षटकामध्ये जी बॅटिंग झाली ना आणि त्याचमुळे ते बिघडलंय आणि ते बिघडल्यासारखं वाटतंय. क्षुल्लक चुका सुद्धा पराभवाचं कारण ठरू शकेल. इकडे सिंगल मिळाली. चेंज ऑफ पेस होता मनीष फडकेचा. एकच धाव येताना दिसली. धावसंख्या 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड. मनीषा बॉल फुल लेंथ होता. खोदून काढला मिडॉनकडे. 1 रन मिळेल. चांगल्या टप्प्यावर आता मात्र गोलंदाजी होत असताना हेच करायचंय. मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवावं लागेल. आणि दोनही आक्रमक फलंदाज आहेत.
मागच्या मॅच मध्ये दोघांनीच धावा काढल्या होत्या चला जवळजवळ 75. आकाश पवार यांनी 7 चेंडूमध्ये 7 चौकारांची आतषबाजी केलेली आहे. मातोश्री फिटनेस जिम्नॅशी महेश पाटील बेलोली यांच्या वतीने आकाशसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. आणि 6 चौकार जे आहेत जीटीसी लाईव्ह वर युट्यूब वर अपलोड सुद्धा झालेत, पाहू शकता आपण. चेंज ऑफ पेस, स्लॉक स्वीप केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टोलवलंय बॉलला. अजय पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. मनीष कुठले अजून बॉलिंग साठी आलेले नाहीयेत. मनीष फडकेच हे षटक सुरू आहे. ऍडव्हान्स मध्ये आपल्याकडे पारितोषिक लावली जातात. 35 धावा, 35 विदाउट लॉस, बट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम बेलोली टीम. कटकण्याचा प्रयत्न इकडे मात्र ऑफ स्टंप लाईन वरचा हा भरता वेगाने चेंडू निघून गेला. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना हा पहिला डॉट बॉल आहे. पहिला डॉट बॉल आहे आतापर्यंत इनिंग मधला. अन्यथा प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा आल्याच होत्या. पहिलं षटक तर सुपर्ब गेलंय. पॉवर प्ले अशा पद्धतीनं फोडेल आकाश पवार याची पुसटशी कल्पना नांदगावकरांना नव्हती. 6 चौकार. स्लोवर वन होता, कट केलाय बॉल पॉइंटला, फिल्डर डीप पॉइंटला. हा झेल टिपलाय आणि इकडे मात्र पहिला विकेटचं पतन होईल. अखेरीस ब्रेक थ्रू दिलाय. हा स्लोवर वन वर मनीष फडकेनं फसवलंय. पहिला धक्का लागेल का? अजय पाटील बॅक टू द पवेलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद, 35 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड. सामना जवळ आलाय बेलोलीकरांच्या. कारण आकाश पवार पहिल्याही मॅच मध्ये असंच एक षटक फोडलं होतं. 4 षटकार, 2 चौकार, एकाच ओव्हरमध्ये 32 आणि त्याच स्पर्धेमध्ये एकाच रात्री एका ओव्हरमध्ये सलग 6 चौकार ठोकत एकाच ओव्हरमध्ये 24. काय बॅटिंग केले आज. वेगळाच रुद्र अवतार पाहायला मिळालाय आणि आकाश पवारचा हा रुद्र अवतार नांदगावकरांना मात्र घायाळ करणारा ठरलाय. सुपर बॅटिंग. 2 ओव्हर्समध्ये 22 करायच्यात. बॅटिंग परत पाहायची असेल तुम्हाला आकाश पवारची तर जीटीसी लाईव्ह वर जा, युट्यूब वर सर्च करू शकता तुम्ही आकाश पवार. तुम्हाला हे 6 चौकार पुन्हा पाहायला मिळतील. गावदेवी बेलोली क्रिकेट संघाच्या फलंदाजानं स्वर्ण संध्या बघा. जर सामना जिंकला, बेलोली गावामध्ये आवट्या म्हणून परिचित असणारे आपले आवट्या मामा यांच्या वतीने 4 किलो वालाच्या रानमेवा शेंगा. वालाच्या शेंगांचा फायदा काय असतो दीपक पाटील सांगत झालं तर त्यामध्ये बी आणि सी हे जीवनसत्व असतात. म्हणजे शारीरिकदृष्ट्या वजन संतुलित राहण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. शारीरिकदृष्ट्या माणसाला बी आणि सी हे जीवनसत्व वालाच्या शेंगामध्ये असतात. गावठी. चला आवट्या मामा मनपूर्वक आभार. चला अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळत राहील अधूनमधून. बरंचसं जनरल नॉलेज तुमचं वाढत राहील. महागुरु आहे. सगळ्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स सगळं सगळं तुम्हाला इकडे शिकायला मिळेल. 57चं टार्गेट आहे. कॉन्सन्ट्रेट करूया. सामना मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. घरच्या मैदानावर खेळतोय बेलोली. असलं तरी नांदगाव टीम आहे आणि नांदगाव संघ भल्या मोठ्या संघांना मात्र पराभूत करत असो. सातत्यानं स्पर्धा खेळतो हा संघ. परवा वाकळणला पराभूत केलं. हा फुल टॉस आहे, बिस्क्यूट झालाय.
फटका फसलाय आणि इकडे मात्र आकाश पवार सापडलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल. सुजल भगतला मात्र पहिलाच बॉलवर सफलता प्राप्त झालाय आणि सलामीची जोडी फोडली अखेरीस नांदगाव टीमनं हा दुसरा धक्का बेलवलीला. चेंडू आणि आता मात्र 22 धाबा. प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये आहे. आकाश पवारनं चोख कामगिरी बजावले. 8 बॉल मध्ये 25 धाबाचं योगदान दिलं त्यानं सलामीला येत असताना आणि मात्र नक्की 57चं पहिल्यांदा मोठं वाटणारं आव्हान थोडंसं आटोक्यामध्ये आणून ठेवलं. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र हा डाव पुढे न्यावा लागेल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बेलवली संघ म्हटला की. आकाश सोरगे त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर सूरज सावंत मैदानामध्ये दाखल झालाय. 11 बॉलमध्ये 22. सुजल भगत चला थोडं स्पीडअप करा प्लीज नांदगाव टीम. 11 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. सुजल भगतला मात्र मिळालेल्या पहिल्याच बॉलवरची विकेट ही फार निर्णायक ठरू शकते या मॅच मध्ये. मोठ्या संख्येनं बेलवलीकर या सामन्याचा आनंद घेत असताना समोर ड्राईव्ह केलाय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. नाईसली टायमिंग. बॉल सीमा रेषा पार. 4 गीत आमच्या डीजे मास्टर कडून. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. काय पेशकश होती सूरजची. ओ बॅकफुटला जाऊन पुल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. उकार आणि षटकार. सामना जवळ आलाय. आता मात्र 45 धावा धाव फलकावर. 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 12. सुपर बॅटिंग. बेलवलीचा सूरज आता मात्र उगवलाय. फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला बळवलाय हा चेंडू. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. ओ मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. दबाव आहे स्पष्टपणे जाणवतोय नांदगावकर. प्रेशर खाली तुम्हाला खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. दबावाला जुगारून तुम्हाला मात्र इकडे खेळ करावा लागेल. सध्याच्या घडीला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये बेलवली टीम आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. 47 धावा धावफलकावर. 10 धावांची गरज या सामना जिंकण्यासाठी गावदेवी बेलवली टीमला. सुजलचा बॉल बॅक टू द बॉलर्स. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि हेच प्रेशर टाकायचं आहे. अजूनही नांदगावच्या हातामधून मॅच केलेली नाहीये. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बऱ्याच वेळेला 2-2, 3-3 धावा सुद्धा डिफेंड होताना आपण कित्येक वेळेला पाहिलेत. परंतु कुठेतरी बघासपासून ते शोल्डर डाऊन झाले. थोडीशी बॉडी लँग्वेज नांदगावची बदलली होती आणि तो दबाव आहे. परंतु पाहूया कशा पद्धतीने पुढे खेळ होणार. सुजलचा बॉल. एक्सटर्न कव्हर ड्राईव्ह. परंतु क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात करण्यात आलाय. इकडे अंडरआर्म थ्रो होता परंतु एकच धाव मिळेल. थ्रो. एकेरी धावेच्या बरोबरीने इकडे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या अखेरीस 57 धावांचा पाठलाग करत असताना बेलवली संघाची धावसंख्या 48 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता.
धावांची आवश्यकता. शेवटचं षटक, चौथा आणि अंतिम षटक घेऊन संकेत तयार होतोय. पहिला सामना तुम्ही पाहिला असेल, पणस डोंगरी संघाच्या विरोधामध्ये याच गोलंदाजानं 3 बॉलमध्ये शेवटच्या 3 धावा वाचवल्या होत्या आणि त्यालाच मॅन ऑफ द मॅच सुद्धा डिक्लेअर करण्यात आलं होतं. परंतु पाहूया इकडे 6 बॉलमध्ये 9 धावा ठेवल्यात संकेतसाठी. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे लॉंग ऑफला, झेल टिपलाय, पहिलाच बॉलवर दे धक्का. संकेत भगतनं आता मात्र संकेत दिलेत, हा सामना आम्ही सुद्धा टर्न करू शकतो आणि इकडे मात्र विकेटचं पतन होईल. आणि पहिल्याच बॉलवर सफलता, 48 वर तिसरा धक्का लागलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज आहे. अजूनही टेन्शन आहे दोनही बाजूला, दोनही समर्थकांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक आहे आणि इथे मात्र तो दबाव जाणवतोय. कधी सामन्याचं पारडं वर खाली होईल सांगू शकत नाहीये. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. संकेतला मात्र पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. परंतु राकेश मात्रे आणखीन एक टॅलेंटेड, फुल टॉस मिसट्यूट झालाय आणि राकेश सुद्धा परतलाय. सामना टर्न होतोय. कलाटणी पाहायला मिळते या मॅच मध्ये. अचानकपणे आता मात्र या सामन्याचं चित्र पलटू लागलंय. पाठोपाठच्या 2 बॉलवर संकेत बघितला, ही दुसरी सफलता. राकेश मैदानाच्या बाहेर. पारदर्शक बॉलरसाठी, संकेतसाठी ऑन हॅट्रिक. आडव्या बॅटनं ऑन साइडला स्लॉक स्वीप करून टाकलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या धमाका. पहिलाच बॉलवर षटकार. तीन धावा डिफेंड केल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्याच संकेत बघत वर मात्र इकडे अवलंबून राहावं लागेल नांदगाव टीमला. पहिल्याही मॅच मध्ये खरं तर 9 धावा डिफेंड करायच्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तो कारनामा मात्र केला होता संकेत बघतनं. इथे सुद्धा तेच गणित, तेच कॅल्क्युलेशन, तीच आकडेमोड. परंतु प्रणित गायकरच्या या षटकारानं मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी दिले. 3 चेंडू 3 धावा. चित्त थरारक सामना बेलवली नाईट स्पर्धेमध्ये. फ्लाइट डिलिव्हरी, सामना फिनिश. जिंकून दिलाय प्रणित गायकरचे पाठोपाठ 2 षटकार आणि गावदेवी बेलवली संघाचा हा सिद्धू